राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जो कोणी भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम पक्ष नक्की करेल, अशा कठोर शब्दात सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांना मोहोळ इथे जनसन्मान यात्रेच्या सभेत सुनावलंय। जळगावच्या चोपडात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सभेत संविधान आर्मीच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली। संतोष चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। भुसावळ विधानसभेची जागा देण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे। मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत देखील सकल मराठा समाज आक्रमक झालाय। चेंबूर येथे सूर्याजी सोनवणे मुंबई समन्वयक यांच्या नेतृत्वात एक दिवसीय उपोषण करण्यात आले। आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणुकीत दाखवू असं आवाहन करण्यात आले। सोलापूरच्या भाड्यात बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ समूहाच्या वतीनं नोकरी महोत्सव पार पडला। या महोत्सवात 1050 तरुणांनी सहभाग घेतला होता, तर 425 बेरोजगारांना जागेवरच नोकरी मिळाली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शहरात बाईक रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। या बाईक रॅलीत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते। त्यामुळे सध्या तरी चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील रस्सीखेच हा चर्चेचा विषय बनलाय। पुण्यातील तब्बल 30 गणेश मंडळांवर गुन्हे दाखल झाले। ध्वनी प्रदूषण केल्याचा गणेश मंडळांवर आरोप करण्यात आलाय। डीजेचा दणदणाट केल्यानं पुणे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। रामदास आठवले, तुम्ही स्वाभिमान गहाण ठेवून चळवळीची प्रतारणा करून मिळवलेलं मंत्रिपद तुम्हालाच लखला बसो। बाळासाहेबांना अशा मंत्रिपदाची गरज नाही असा टोला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवर्तक सिद्धार्थ बोकळे यांनी आठवलेंवर लगावलाय। नंदुरबार जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आलाय। अब की बार स्थानिक आमदार अशा घोषणा देण्यात आलाय। विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांची संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे। यात्रेला हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावली। जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी राज्य सरकारला निर्देश द्या अशी मागणी पत्राद्वारे ओमराजे निंबाळकरांनी राज्यपालांकडे केली आहे। जरांगेंची तब्येत खालावल्यानं उपोषण सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे। सततच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे। तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली आहे। त्याबद्दल नितीन देशमुखांनी विखे पाटलांचे आभार मानले। पैठण येथील जय भवानी रास दांडिया उत्सवाची पूर्वतयारीसाठी संस्थापक आणि अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले। उत्सव समितीच्या अध्यक्षा म्हणून रोहिणी गणपत मिटकर यांची निवड करण्यात आली आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आज मुंबई दौऱ्यावर असून उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीची आज पायाभरणी होणार आहे। तर वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीमधील जमिनीवर उच्च न्यायालय उभारण्यात येणार आहे। धनगर समाजाच्या वतीनं राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे। एसटी प्रवर्गातील समावेशासाठी आंदोलन करण्यात येईल। पंढरपुरातील आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यभर रास्ता रोको करण्यात येणार आहे। काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले। मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या मुद्द्यावर पत्र लिहिलं असून जरांगेंच्या मागण्यांवर तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली आहे। मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपुरात रेल्वे अपघाताचा प्रयत्न करण्यात आलाय। लष्कराच्या स्पेशल ट्रेनला स्फोटकांनी उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। यावेळी लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। 26 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर असणार आहेत। यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं लोकार्पण होणार आहे। सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मेट्रोतून पंतप्रधान मोदी प्रवास करणार असल्याची माहिती समोर आली आहे। काँग्रेसच्या शैलजा कुमारी यांना भाजपची ऑफर देण्यात आली आहे। मनोहरलाल खट्टार यांच्याकडून शैलजा कुमारी यांना ही ऑफर देण्यात आली आहे। शैलजा कुमारी या काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।